औषध विक्री व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 आणि रूल 1945 अंतर्गत चालतो. मात्र ऑनलाईन औषध विक्री संदर्भात या कायद्यात स्पष्ट तरतूद नसल्याचं औषध विक्रेत्यांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं 28 ऑगस्ट 2018 रोजी ऑनलाईन औषध विक्री संदर्भात नोटिफिकेशन जारी केलं होतं. मात्र त्याचं अद्याप कायद्यात रूपांतर झालेलं नाही. दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल असून न्यायालयानं ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली असून देशभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेत्या संघटनेनं आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला होता. या बंदमध्ये सामील होत कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. काळ्या फिती लावून हजारो औषध विक्रेते या मोर्चात सहभागी झाले होते. ऑनलाईन औषध विक्री, औषधांवरील आकर्षक ऑफर्स, बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर तसंच बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा धोका वाढत असल्याची चिंता औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. तसंच नशेच्या औषधांचा वाढलेला गैरवापर रोखला जावा आणि ग्राहकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी ऑनलाईन फार्मसीचा ड्राफ्ट मागं घ्यावा. कोरोना काळात तयार करण्यात आलेलं होम डिलिव्हरी गॅझेट तात्काळ रद्द करावं अशा मागण्या महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव आणि कोल्हापूर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केल्यात. आज दिनांक 20 मे या दिवशी आम्ही अखिल भारतीय संघटनेनं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच केमिस्ट बंधू भगिनींनी आपली औषध विक्री काल मध्यरात्रीपासून ते 20 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत आम्ही बंद ठेवलेली आहे. आमची प्रमुख मागणी अशी आहे की ऑनलाईन फार्मसी ॲपच्या माध्यमातून जी विक्री चालू आहे ती बेकायदेशीररित्या आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये कुठेही ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून औषध विक्री करावी असा उल्लेख नाही आहे. देशातील सर्वच आम्ही केमिस्ट बांधव ऑनलाईनच्या विरोधात आहोत. या ज्या ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्य व्यवस्था निश्चितपणे बिघडू शकते असे पुरावे देखील आम्ही वेळोवेळी केंद्र शासनाला दिलेले आहेत. कुठलीही औषधं अगदी गर्भपाताची औषधं असतील, नशेची औषधं असतील, खोकल्याची औषधं असतील किंवा शेड्यूल H, शेड्यूल H1 किंवा प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं जी डॉक्टरनी द्यायची असतात, केमिस्टनी ती फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये ती द्यायची असतात. असा कुठलाही प्रकार ऑनलाईन फार्मसीच्या विक्रीच्या माध्यमातून होत नाही. यामुळे समाजाचं आरोग्य निश्चितच बिघडलेलं आहे. आमची प्रमुख एक मागणी आहे की ऑनलाईन फार्मसीचा जो ड्राफ्ट बनवलेला आहे तो मागं घ्यावा आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये जी होम डिलिव्हरीची गॅजेट 220E हे बनवलेलं आहे ते तात्काळ मागं घ्यावं. ते कोरोना काळापुरतंच मर्यादित होतं. या 220 गॅजेटचा ऑनलाईन त्या गॅजेटच्या माध्यमातून घरपोच होम डिलिव्हरी औषधं द्यायला लागलेत. याच्यामुळं खूप हानी आमच्या केमिस्ट समाजाची होत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना असोसिएशनच्या वतीनं मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव आणि जिल्हाध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष किरण जाधव, सचिव प्रल्हाद खवरे, माजी अध्यक्ष संजय शेटे, दाजीबा पाटील, संचालक महेश सावंत, मोहन ढेरे, कैवल्य कुलकर्णी, आदित्य चौगुले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम मगदूम, संदीप मिसाळ यांच्यासह पदाधिकारी आणि औषध दुकानदार उपस्थित होते. दरम्यान बंदमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील औषध विक्री व्यवसाय आज ठप्प झाला होता. बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं असोसिएशनच्या सहकार्यानं कोल्हापूर शहरात 3 तसंच जिल्ह्यात तालुकानिहाय काही औषध दुकानं सुरू ठेवली होती. त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता.